बुद्धिबळ विश्वचषकमध्ये विजेतेपद भारतालाच मिळणार हे निश्चित झालंय। अंतिम फेरीमध्ये भारताची कोनेरू हंपी आणि दिव्या देशमुख या दोघी ग्रँड मास्टर पोहोचल्यात। गुरुवारी झालेल्या उपांत्य फेरीमध्ये कोनेरू हंपीने चीनच्या टिंगजी लेई हिला टाय ब्रेकरमध्ये पराभूत केलं। टाय ब्रेक सेटमध्ये हंपीने पहिल्याच डावात जबरदस्त खेळ करत लेईचा पराभव केला। त्यानंतर फक्त एक ड्रॉ पुरेसा होता, पण हंपीने तो डाव जिंकून थेट अंतिम फेरी गाठली। दुसरीकडे बुधवारी दिव्या देशमुखने माजी विश्वविजेती चीनच्या झोंगी टॅन हिला 1-5-0-5 अशा फरकाने हरवून फायनलमध्ये प्रवेश केला। या ऐतिहासिक अंतिम फेरीमुळे भारताला पहिल्यांदाच फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक विजेती मिळणार हे निश्चित झालंय। आता ही ट्रॉफी अनुभवी हंपी जिंकेल की तरुण दमदार दिव्या देशमुख इतिहास घडवेल हे 27 किंवा 28 तारखेला स्पष्ट होईल। एक छोटासा ब्रेक घेतोय बुलेटिनमध्ये। या बातम्यांसह पाहत रहा